कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्वमनन्तं सद्गुरुं तं नमामि। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। अभ्यासाहुनी गहन पार्थामृत ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली योग्यांचे राजे ज्ञान्यांचे राजे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा विचार ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून जनता जनार्दनाला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेला आहे। जो कुरुक्षेत्राच्या ठिकाणी धर्मयुद्धाच्या प्रसंगाचा औचित्य डोळ्यासमोर ठेवून समय सूचकपणानं जगाचे मालक ज्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलवू शकत नाही, करतो अकर्तो अन्यथा करतो अशी शक्ती जगातली फक्त एकच आहे। अनेक गोष्टीला चॅलेंज करते परंतु त्या शक्तीला जगात कोणी चॅलेंज करू शकत नाही। अशी सार्वभौम सत्ता ज्यांच्याकडे आहे असे भगवान त्यांनी साधे भक्त अर्जुनाच्या निमित्ताने जो गोड अशा प्रकारचा उपदेश 700 श्लोकाच्या द्वारा केला, जे असणारे 700 श्लोकाला आपण गीता रूपानं पाहतो। भगवंतांनी गोड असं गायलेलं गीत म्हणजेच गीता आणि त्या गीतेचं भाष्य मोठे प्रेमानं ज्ञानराज माऊलीने केलं। देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा हरी तेथे संत संत तेथे हरी ऐशी वेदचारी बोलत आहे। श्रीकृष्ण भगवान यांनी जो अवतार घेतला, इदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजन्यः परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी आलेली असते त्या त्या वेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो। ज्यावेळेला साधू संतांचा छळ होत असतो, साधू संतांची सतुपरीक्षा नेहमी करता होत असते आणि त्या त्या वेळेला साधू संतांचं रक्षण करण्यासाठी देखील जगाच्या मालकालाच असणाऱ्या सगुण रूपामध्ये प्रगट व्हावं लागतं। तो निर्गुण निराकार आहे मुळामध्ये भगवान। इथे गुरुमौली समोर आहेत। चातुर्मासाच्या माध्यमातून सद्गुरु मौली वल्लभानंदजी ज्यांचं साक्षात गंगापूर सारख्या पवित्र ठिकाणी वास्तव्य, आज आमचं भाग्य आहे की अशा थोर महात्म्यांच्या चरणाजवळ बसून या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचं सद्भाग्य प्राप्त झाले। तसं तो आमचा अधिकार नाही। दररोजचा आपला वकिली व्यवसाय सांभाळा हा गुरुदेवांच्या आशीर्वादाने लागलेला छंद, केवळ आई वडिलांची पुण्य, आजोबांची कृपा
आणि सद्गुरू माऊलींची मिळालेली प्रेरणा अनुग्रहाच्या द्वारा आणि त्याच माध्यमातून हा योग असणारा मोठ्या प्रेमानं प्राप्त झालेला आहे. परमार्थ येणं सोपं आहे, परंतु सध्याच्या काळामध्ये परमार्थामध्ये टिकणं एवढं सोपं काम नाही. कोणाजवळ किती ज्ञान आहे, कोणाजवळ किती पांडित्य, कोणाजवळ किती विद्वत आहे, हा सबंधित भाग आहे, दुय्यम स्टेज आहे. प्रायमरी स्टेज जर आपल्या जीवनातली कोणती असेल तर अंतःकरणाचं पावित्र्य हे सर्वात महत्वाचं. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना माणसाला स्वतःचं अज्ञान कळलं पाहिजे. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच खऱ्या अर्थानं ज्ञानाची पहिली पायरी. गुरुतुल्य असे आदरणीय नागेशजी शास्त्री यांनी मोठ्या प्रेमानं सद्गुरू माऊलींच्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सेवा घडावी अशी अंतःकरणापासून इच्छा व्यक्त केली आणि दत्त महाराजांनी ती मान्य केली. परवाच्या दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आलो होतो आणि त्यानंतर जेव्हा दर्शनासाठी इथे आलो आणि त्याच वेळेला ते सहज बोलून गेले, 2 तारीख बघा आपण, किंवा पुढे असणारी मग 9, 10, 11, 12 कुठली तारीख असणारी सांगा, काही हरकत नाही. म्हटलं आपल्या मुखातून जो 2 तारखेचा शब्द प्रयोग झाला निश्चित येण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी भगवंतानं पोहोचत केलं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अंतःकरणाचे 4 वृत्ती. आत्मा स्वरूपाच ब्रह्म असून त्यावर आलेला अज्ञान रूपी पडदा हा जोपर्यंत दूर केला जात नाही तोपर्यंत मानवी जीवनाला स्वस्वरूपाची ओळख नाही. बोलणं सोपे, कृती करणं अवघड. परमार्थिक क्षेत्रामध्ये नुसतं थेरॉटिकल नॉलेज आपल्याकडे असून चालत नाही, प्रॅक्टिकली नॉलेजची नितांत गरज. कोण्याही जीवांचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची ही अवस्था खऱ्या. आणि म्हणून माणसाची वृत्ती ही अभ्यासू जरूर असावी. अभ्यासाशिवाय ज्ञान नाहीये, पण ज्ञान म्हणजे सर्वस्व नाहीये. त्या ज्ञानाचं सदैव आम्हाला ध्यान असलं पाहिजे, ज्ञानाचं आम्हाला सदैव स्मरण असलं पाहिजे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आदरणीय खंडू तात्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ इथे व्यासपीठाच्या समोर आणून ठेवला. अधिष्ठानाच्या पुढेच नेहमी अनुष्ठान करावं लागतं असं शास्त्र आहे. साक्षात दत्तात्रय महाराजांचे इथे अधिष्ठान आहे आणि अशा शक्तियुक्त पादुकांच्या समोर, अधिष्ठानांच्या समोर या ठिकाणी अनुष्ठान करण्याचं प्रवचनाच्या माध्यमातून सद्भाग्य प्राप्त झाले. परंतु अधिष्ठान आणि अनुष्ठान यांच्यामध्ये अनुसंधान तयार झाले पाहिजे. जोपर्यंत अनुसंधान तयार होत नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थानं एकरूप अवस्था नाही. कारण आमची देहबुद्धी जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत खरं अनुसंधान नाही आमचं. बऱ्याच वेळेला आमची देहबुद्धी जागी असते, स्वरूपाची ओळख कशी होणार आहे. देहावर तादात्म्य जोपर्यंत आमचं संपलं जात नाही तोपर्यंत मनाची उद्भवणी अवस्था कशी होणार आहे. देहावरचं तादात्म्य संपल्याशिवाय चित्ताची चैतन्य अवस्था कशी होणार आहे. एकदा चित्ताची चैतन्य अवस्था झाली आणि मनाची उर्वणी अवस्था झाली की जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे जाऊन त्याची वृत्ती असणारी तदाकार बनत असते. आणि एकदा त्या अवस्थेला तो साधक पोहोचला की त्याच्यासारखा भाग्यवान असणारा जगात कोण असू शकणार. फुलावर माणूस जरूर प्रेम करतो, स्वाभाविक आहे, पण फुलावर माणूस कुठपर्यंत प्रेम करतो हो, त्याला सुद्धा मर्यादा आहे. फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंतच फुलावर प्रेम केलं जातं, परंतु फुलातला सुगंध संपला की सुकलेल्या फुलाकडे कुणी सुद्धा पाहत नाही. तशी या देहरूपी फुलामध्ये चैतन्य शक्ती आहे म्हणूनच या देहरूपी फुलाचं महत्व आहे समाजामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयामू. कारण देहावरचं तादात्म्याचं जर आपण थोडस चिंतन केलं गेलं, विषयातूनच वास्तविक पाहता अनेक प्रकारच्या
क्रिया आपल्याला विकृतीकडे घेऊन जाणाऱ्या पाहायला मिळतात. काही माणसं विकृत स्वभावाची असतात, काही माणसं प्रकृत स्वभावाची असतात आणि काही माणसं संस्कृत स्वभावाची असतात. बिकॉज फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड. माणसाचा चेहरा पाहिल्याबरोबरच तो कुठल्या वृत्तीचा आहे ओळखायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही. संतांची सायकोलॉजी अतिशय परफेक्ट आहे, मानसशास्त्र अतिशय परफेक्ट आहे. वेर देर इज अ विल देर इज अ वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे, परंतु ती इच्छा आमची वरवरची असून चालत नाही. फ्रॉम दी बॉटम ऑफ हार्ट असली पाहिजे, हृदयापासून असली पाहिजे. आणि कुठलंही काम हृदयापासून केल्यानंतर वाया जाऊ शकत नाही, ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे करू, कडू विषय जीवाशी झाला. विषय माणसाला त्याच्या मुख्य असणाऱ्या देहापासून बाजूला घेऊन जात असतात. पंच ज्ञानेंद्रियांचा विषय आवडता भाग आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय. फक्त काही व्यक्तींनी 5 विषयाला आपल्या ताब्यात ठेवलेलं असतात, काही व्यक्ती 5 विषयांच्या ताब्यात दिलेले असतात. फरक एवढाच. विषय पूर्वी होते, सध्याही आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. काही महात्म्यांनी विषयाला आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. छंद इज इक्वल टू ध्यान. माणसाला छंद नेहमी चांगले लागावे. काही छंद माणसाच्या जीवनाला भूषण प्राप्त करून देतात, काही छंद माणसाच्या जीवनाला भूषण प्राप्त करून देतात आणि काही छंद माणसाच्या जीवनाला दूषण देत असतात. भगवंत आम्हाला चांगल्या गोष्टीचा नेहमी छंद लागावा. मोठ्या प्रेमानं जन्मजन्मीचं पुण्य असल्याशिवाय घडणं शक्य नाही. सुशिरो मात्र पुण्येन पितृपुण्येन सगळं, औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. आईचं पुण्य असावं लागेल. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये आपण लहानाचे मोठे झालो. गर्भावर घडलेले संस्कार कधीच वाया जात नसतात. पेरिले ते उगवले हे गुरु राया, बोलिले ते उमजले उमजले मला उमजले मला. अनेक उलंड चेतविता धरी छंद वांतरी पाऊलाचा, नावडती मला बोला अनेकाची येथून या राहू कृपा दृष्टी. असा भाव माझा सद्गुरु माऊली, इतरांची आता चाल नाही. म्हणून आईचं पुण्य हे फार महत्वाचं. आईनं मोठ्या प्रेमाने जे संस्कार घडवलेले असतात ते संस्कार कधीच वाया जात नसतात. पितृपुण्येन चतुर. एखादा विद्वान आहे, अभ्यास आहे, चतुर आहे, तल्लख बुद्धीचा आहे, निश्चित वडिलांचं पुण्य आहे. तुका म्हणे माई बापे अवघी देवाचीच रूपे. हे ज्यांना कळालेलं आहे धन्य माता पिता तयाची. आपले हित कशात त्या माणसाला कळालं पाहिजे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. त्याला हित कळलेले आपल्या त्यांच्या आई वडिलांना श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय धन्यवाद दिला. जगद्गुरु तुकोबराय मोठ्या प्रेमानं सांगतात, मी याच काळातला नाही बाबा, मला भगवंतानं सांभाळून घेतलं आतापर्यंत. मग सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल, कलियुग असेल. सत्ययुगाच्या ठिकाणी आम्ही होतो, त्रेतायुगाच्या ठिकाणी आम्ही होतो, द्वापारयुगाच्या ठिकाणी आम्ही होतो आणि कलियुगात आहोत. वनाचा राजा सिंह एकटीच चालत असतो, परंतु वनाचा राजा सिंह
100 पाऊल पुढे गेला की मागे वळून बघत असतो. तसं माणसाला नेहमी मागे वळून बघायची सवय असली पाहिजे आपल्या जीवनात. जी माणसं स्वतःचा भूतकाळ विसरत असतात ती माणसं इतिहास कधी घडवत नसतात. का आपण इमानदार आहोत की आपण बेईमान आहोत, आपण पुण्यवान आहे की आपण पापी आहे, आपलं अंतर्मन आपल्याला साक्षी देत असतं. म्हणून दोन गोष्टीला, दोन तत्वाला जगामध्ये कोणीच पोचू शकत नाही, अंतरात्मा आणि दुसरा परमात्मा. आणि तो परमात्मा आमचं सदैव स्मरण हृदयामध्ये ठेवून जर आपण आपल्या जीवनाची वाटचाल करू लागलो तर त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा गुंता पडण्याचं कारण नाही. म्हणून आईचं पुण्य असेल, वडिलांचं पुण्य असेल, आपल्या घराण्याचं वंशाचं काही पुण्य असेल आणि स्वतःचं काही जन्मजन्मीचं पुण्य असेल, हे जीवनामध्ये घडलं जाणार आहे. अभ्यास वृत्ती जरूर असावी. अभ्यासाशिवाय ज्ञान नाहीये निश्चित त्याचं त्याला स्मरण असतं. पण कधी कधी माणसाला स्वतःच्या ज्ञानाचा सुद्धा अहंकार येत असतो. माझ्यासारखा ज्ञानी कोण, माझ्यासारखा पंडित कोण, माझ्यासारखा विद्वान कोण, माझ्यासारखा शब्दाचा कीच पाडणारा कोण. नवल अहंकाराची गोटी विशेषे नलगे अज्ञाना पाठी, परी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचे. म्हणून ज्ञान माणसाला देखील पचवता आलं पाहिजे. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे, ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे. हरिपाठातल्या 9व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा संदर्भ दिलेला आहे, रेफरन्स दिलेला आहे. मोठ्या प्रेमानं भगवंताचं स्मरण करत करत, त्याचं ध्यान करत करत, किंवा हरिपाठातल्या 3ऱ्या अभंगात सुद्धा शेवटच्या चरणात सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्माचं पुण्य असेल. ओ अवघातो शकून, ओ अवघातो शकून, हृदयी देवाचे चिंतन, ओ हृदयी देवाचे चिंतन, हृदयी देवाचे चिंतन, ओ हृदयी देवाचे चिंतन, ओ येथे नसता वियोग, ओ येथे नसता वियोग. कीर्तनामध्ये मोठ्या प्रेमानं प्रमाणाच्या माध्यमातून आपण गात असतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने. मोठ्या प्रेमानं त्याच्या स्वप्नात देखील कधी कोणाबद्दल अपशकून येत नाही. स्वच्छ अंतःकरणाचा महात्मा आहे. तो ईश्वराला सर्वात प्रिय. पण श्रीमंत जगद्गुरु तुकोबाऱ्या मोठ्या प्रेमानं बोलतात आणि सत्ययुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं होतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला आदला कृष्णदाता. आणि सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपाने होतो. मोठ्या प्रेमानं जेव्हा कयादू मातेनं जे संस्कार घडवले, नारदासारख्या थोर महात्म्यांच्या आश्रमामध्ये मोठ्या प्रेमानं संस्कार मिळाले, काय भाग्य असेल. आणि मोठ्या प्रेमानं सतत नामाचं चिंतन करत 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 भक्त प्रल्हादाने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. सांगायचं तात्पर्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाऱ्या आठवण करून देतात, सत्ययुगामध्ये आम्ही प्रल्हाद होतो. आणि तेच प्रल्हाद सत्ययुगातले म्हणजे कृतयुगातले त्रेतायुगामध्ये अंगज झाले. ज्या वेळेला वालीचं आणि सुग्रीवाचं बलाढ्य अशा प्रकारचं युद्ध झालं, वालीनं थोडासा अन्याय केलेला होता सुग्रीवावर, म्हणून सुग्रीवाची बाजू घेऊन जगाचे मालक प्रभू रामचंद्र यांनी जेव्हा सुग्रीवाला सहकार्य केलं, प्रचंड अशा प्रकारचं घनघोर असं युद्ध झालं. आणि युद्धामध्ये जेव्हा तो वाली असताना धारातीर्थी पडला आणि त्याच वेळेला भगवंताच्या हातून त्याला एक मोक्ष असणारा प्राप्त होतोय. परंतु काय इच्छा आहे आपली शेवटची, त्यावेळेला त्या वालीने इच्छा व्यक्त केली होती की माझ्या चिमुकल्या बाळाला अंग द्यायला तुम्ही वेगळं समजू नका.
अंगदावर असंच प्रेम करत चला. आणि ते अंगद म्हणजे पूर्वीचे प्रल्हाद तेच त्रेतायुगामध्ये अंगद झाले. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय त्रेतायुगातली देखील आठवण करून देतात. आणि त्रेतायुगातले अंगद द्वापार युगामध्ये उद्धव झालेले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, 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 कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी पहिलं पारो भाऊ नदीचा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्रीकृष्णची विसावा, वाटेन करावा परता जीवा. तूच माझी आई आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझी बहीण आहेस, तूच माझा सखा आहेस, तूच माझा सोयरा आहेस, तू माझं मन आहे, सर्वस्व माझं तू आहेस. असं श्रद्धेनं जेव्हा भक्त आपल्या भगवंताकडे पाहत असतो, अशा लाडक्या भक्ताचा विसर देवाला कसा पडेल. मग याईवरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. अशा लाडक्या भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट म्हणून धारण करतो. बघ एरवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांद मागे. म्हणून आपल्या लाडक्या भक्ताची अवस्था अपशकुन स्वप्नात देखील कधी येत नाही. अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन, येते नसता वियोग लाभावणे काय म्हण. छंद हरीच्या नामाचा सुचूरभूत सदा वाचा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. जिकडे पाहाव तिकडे प्रभू, पूर्व असेल, पश्चिम असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल, आग्नेय असेल, वायव्य असेल, नैऋत्य असेल, ईशान्य असेल, आकाश असेल, पाताळ असेल, जिकडे पाहाल तिकडे जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. ती अवस्था आहे. व्यवस्था नेहमी प्रपंचामध्ये पाहिली जाते, परंतु अवस्था ही नेहमी करता परमार्थात पाहिली जाते. ध्यान धरिता आसनावरी कळला देव, अंतरी तोच राहील. जोपर्यंत आम्हाला आतला देव कळत नाही तोपर्यंत बाहेरचा देव आम्हाला कळू शकणार नाही म्हणले. तो आतला देव असणारा कळण्यासाठीच मोठ्या प्रेमानं त्याचं सदैव आपल्याला ध्यान करायचं. अभ्यासाच्या वृत्तीबरोबर ज्ञान नक्की आपल्याला प्राप्त होणार आहे, पण ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आता जोपर्यंत आम्ही संतांना शरण जात नाही तोपर्यंत खरं ज्ञान आम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. आई सुशिक्षित असू द्या, आई पदवीधर असू द्या, ज्ञानी असू द्या, आईच्या दुधाचं महत्व लेकरांनाच कळू शकतं. त्याप्रमाणे भगवंत तू षडगुण ऐश्वर्य संपन्न खरी गोष्ट आहे, पण तुझ्या नामाचा अधिकार फक्त भक्तच घडू शकते. भक्तांचा तो अधिकार फार मोठा असणार. आणि तुला देखील आपल्या भक्ताशिवाय कुठल्याही प्रकारची चैन पडत नाही. भक्ताशिवाय तुला सर्व जग उदास आहे. मग पराज्ञान असेल, अपराज्ञान असेल, परोक्ष ज्ञान असेल, अपरोक्ष ज्ञान असेल, व्यवहारिक ज्ञान असेल, आध्यात्मिक ज्ञान असेल, जे सर्वांचं कल्याण करणार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोक्ष आहे. आपल्याला नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, कंपल्शन नाही, परंतु कमीत कमी आपल्या हातून कुणाचं वाईट होऊ नये. दररोज ईश्वराला आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे. शंकर भट्टासारखा असणारे सात्विक भक्त, दत्तात्रय महाराजांनी अनेक अवतार घेतले. दत्त महाराजांचा अविनाशी अवतार. दत्त दत्त म्हणता नित्य नामे करी गुणातीता, दत्त नामाचा सोहळा धाकपणे कळिका. दत्त दत्त वाणी दत्त रूपी होय प्राणी, दत्त नामाचा छंद नामे प्रगटे परमानंद. एका जनार्दनी दत्त अवघा स्वानंद भरी. सद्गुरु माऊली जनार्दन स्वामी महाराजांचे लाडके भक्त शांती भक्त एकनाथ महाराज यांनी
आपल्या जीवनामध्ये आलेले अनुभव मोठ्या प्रेमानं सांगायला सुरुवात केली. तापावीन भाव कैसा आहे अनुभवे पाहे शोधून या पाहता पाहणे गेले ते शोधून एका जनार्दने अनुभवले. पण कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना अनुभूतीची नितांत गरज आहे. अनुभूतीशिवाय कुठली गोष्ट करणं शक्य नाहीये आणि त्यासाठी टाकेचे घाव सहन करावे लागतात. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजे विन गीत कोण सांग. म्हणून ज्ञानोबा संदर्भ देतात हरिपाठामध्ये योग याग विधी येणे नोहे शुद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात्र साधूंच्या संगती तरुणोपाये हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची जबरदस्त असणारी श्रद्धा जनार्दन स्वामी महाराजांना अंतःकरणामध्ये माझा लाडका भक्त किती गोड असं चिंतन करतो, पण माझ्या लाडक्या भक्ताला सगुण रूपानं दत्तात्रयांचं दर्शन घडलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. आणि साक्षात देवगिरी पर्वतावर मलंग वेशामध्ये जेव्हा दत्तात्रय महाराजांचा दिव्य साक्षात्कार त्याला होतोय आणि त्याच वेळेला सद्गुरु माऊलीकडे पाहून शांतीब्रह्म एकनाथ महाराज मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं विचार करतात, अशी सद्गुरु माऊली जर मला प्राप्त झाली नसती तर जगाच्या मालकाचं दर्शन मला कुठून घडलं असतं. म्हणून त्यांनी पहिला प्रणाम आपल्या सद्गुरु माऊलींच्या पवित्र चरणावर केला आणि त्याच्यानंतर दत्त महाराजांच्या असणाऱ्या पवित्र मूर्तीकडे पाहिले. कारण मार्ग दाबुनी गेली आधी दयानिधी संतते त्याच मार्गाने जर आम्ही वाटचाल करू लागलो तर आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा गुंता पडण्याचं कारण नाही. सद्गुरु माऊलींचा अधिकार फार मोठे असणार. सद्गुरु साधना ही भक्तीचं प्रवेशद्वार आहे. भक्तीच्या प्रवेशद्वारातून जर आपण प्रवेश केला गेला तर निश्चितपणाने आपल्याला सात्येची प्राप्ती व्हायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागू शकत नाही. आणि जेव्हा एकनाथ महाराजांकडे पाहिल्यानंतर अंतःकरण असणारे भरून आलं. कंठ दाटून आलेला आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप जसं अनेक अभंगातून वर्णन झाले ती अवस्था असणारी साक्षात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची झाली. शांती ब्रह्म एकनाथ महाराज गर्भ श्रीमंत संत, परंतु आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा त्यांनी समाजापुढे कधीच दिला नाही. ज्ञान असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, माणसाला पचवता आली पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोरविले आनंद, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लीन तर डूबने को अभिमान. कर्म अपना साफ है तो किस्मत तेरी नाशी है, दिल अगर साफ है तो घर में मथुरा काशी. आपलं स्वच्छ नेते अंतकरण असावं, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देवदेवाचे कारणी. याचा वापर नेहमी चांगल्या कामासाठी आम्हाला करता आला पाहिजे. म्हणूनच आपल्याला संदर्भ देत होतो, फुलावर माणूस जरूर प्रेम करतो परंतु फुला सुगंध तोपर्यंतच. परिमळ गेलिया ओस फुल देती, अविष्या शेवटी देह तेसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हाचे अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा, एक तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, सापडला हरी तयारा साधनी, एका जनार्दनी हरी होणार. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. काय अधिकार? फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाचं महत्व आहे. फुलातला सुगंध निघून गेला की फुलाकडे कुणी पाहत नाही. तशी या देहरूपी फुलाची अवस्था आहे. पण याचा वापर नेहमी आम्हाला योग्य वेळी चांगल्याच कामासाठी करता आला पाहिजे. याचं सदैव आम्हाला ध्यान असणं आवश्यक आहे. अभ्यासवृत्तीवर ज्ञान जरूर होणार, पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याचं सदैव आम्हाला जर ध्यान करता. दत्तात्रय महाराजांचं त्रिकाल गमन चालू,
आपण अभंग ऐकत होतो, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी त्रिभुवनात तुझी फे, शेषाचेली आसन माहुर घरात निद्रा स्थान, काशीत स्नान करी चंदन लावी पंढरपुरी, कोल्हापुरे फिरे झोळी भोजन करी पुरी पांचाळी, तुळजापुरी दुई हस्त मिळू शिकरी समाधिस्त, माणिक सद्गुरुनाथा जगव्यापक आत्री सुद्धा. हे साक्षात माणिक प्रभू म्हणजे कोण आहे? साक्षात दत्तात्रय महाराजच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे? साक्षात दत्त महाराज आहे. नरसिंह सरस्वती कोण आहेत? साक्षात दत्त महाराज आहे. तीन सिरे सात तया माझा दंडवत, काके झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माता शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांना सुद्धा दिव्य साक्षात्कार झाला होता. दत्तात्रय महाराजांचं सगुण रूपात दर्शन झालं होतं. तुकोबर आहे भामचंद्र डोंगरावरती जायचे, कधी गोरुडीच्या डोंगरावरती जायचे, कधी श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर जायचे, कधी इंद्रायणीच्या परिसरामध्ये बसायचे. एकांत समय भगवंताच्या नामाचं चिंतन करत असताना ते स्वतःला विसरून जायचे. एकदा एक धरणेकरी मोठ्या प्रेमानं आळंदीमध्ये ज्ञानोबा यांच्या दर्शनासाठी गेलेला आहे. ज्ञानोबा यांचा दिव्य साक्षात्कार त्यांना झाला, दृष्टांत झाला. बाबा तुम्ही इथे कशासाठी वेळ घालवताय आळंदीमध्ये? तुम्हाला जर खऱ्या अर्थानं लवकर दर्शन घडावंसं वाटत असेल तर निश्चितपणाने आपण दिवगावी जावा. तिथे श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे. दर मुक्काम करत करत अनेक लोक जातात. त्यांनी विचार केला आळंदीपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी देऊ आपण जाऊया. आणि मोठ्या प्रेमानं ते सद्ग्रस्त आळंदीवरून दिवमध्ये आले. दिवमध्ये आल्यानंतर त्यांनी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. तुकाराम महाराजांची भेट होईल का? तुकाराम महाराजांचं दर्शन होईल का? तुकाराम महाराज नेमके कुठे भेटतील मला? अशी जेव्हा विचार विनिमय किंवा विचारपूस करायला सुरुवात केली आहे तेव्हा त्यांना अनेकांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. तुकाराम महाराज काही एक ठिकाणी थांबतात काय? कधी भंडारा डोंगरावर असतात, कधी गोरोडीच्या डोंगरावर असतात, कधी भामचंद्र डोंगरावर असतात, कधी इंद्रायणी परिसरात असतात. आपण ते ओळखायचं नेमकं कसं तुकोबर आहे? कधी सांगितलं पांढरा फेटा असेल, 12 बंडी शर्ट अंगात घातलेला असेल आणि ज्यांच्या मुखात सदैव देवाच्या नामाचं चिंतन आहे ते समजायचं तुकाराम महाराज. योगायोगाने ध्यास लागावा नेहमी चांगल्या गोष्टीचा. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जसं फॉर एक्झाम्पल म्हणून गंगेचं उदाहरण दिलेले, तिची एकच इच्छा असते की सागराची भेट घेणे. आणि जोपर्यंत सागराची भेट होत नाही तोपर्यंत गंगेचं वाहन सारखं चालूच असतं. पण तिला प्रवासात किंवा प्रवासामध्ये सर्वच परिसर मानासारखी भेटतील असं नाही. कधी कधी वालुकामी प्रदेशातून तिला वाहण्याचा प्रसंग येतो, कधी कधी काटेरी झुडप्यातून वाहण्याचा प्रसंग येतो, कधी कधी उंच पहाडावरून धबधब्याच्या रूपाने दरीमध्ये वाहण्याचा प्रसंग येतो, कधी खडकाळ भागातून वाहण्याचा प्रसंग येतो, कधी भुसभुशीत मातीतून वाहण्याचा प्रसंग येतो. पण नदी मात्र सारखं वाहण्याचं काम करत असते. ते कंटाळा कधी करत नसते. जर कंटाळा केला असेल काय होईल? ते नदीला आता टपक्याचं स्वरूप प्राप्त होईल. पण नदीला सतत वाहायचं असतं आणि ते नदी जेव्हा सतत वाहत असते तेव्हा एक ना एक दिवस तिला सागराची भेट घेण्याचा योग येतो. आणि एकदा सागराची भेट झाली की ती नदी न राहता सागर स्वरूप होत असते. मने वाचा करणी जयांची भजनी देवांची वाणी, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. ते अवस्था असणार. ज्ञानोबा यांचा ग्रंथ कृपावंत असणारा ग्रंथ आहे. एकतरी ओवी अनुभव आहे म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलेले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभव आहे. जेव्हा श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे ध्यानस्थ अवस्थेत बसलेले, हा धरणेकरी मोठ्या प्रेमानं शोधत निघालेला आहे. आणि त्याच वेळेला समोर पाहतात तर
मुखामध्ये सतत देवाच्या नामाचं चिंतन चालू आहे. हे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय आहेत. त्यांच्या पवित्र चरणाला वंदन केलं. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय जेव्हा पाहतात, वारकरी संप्रदायामध्ये कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, सर्व समान आहे. समानतेची शिकवण असणारी वारकरी संप्रदायाने दिली. राष्ट्रीय एकात्मता ही चळवळ, ही क्रांती वारकरी संप्रदायाची. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांनी प्रणाम केला. जेव्हा दोघांमध्ये संवाद सुरू झाला तेव्हा त्यांनी धरणेकऱ्यांनी तुकोबरायांना सांगायला सुरुवात केली. मी आळंदीमध्ये होतो, आळंदीमध्ये मला ज्ञानोबरायांच्या संयम समाधीच्या समोर दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांताप्रमाणे आपल्या भेटीसाठी आलेलो आहे. घळघळ 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 अश्रू असणारे तुकोबरायांच्या डोळ्यात वाहू लागले. अंतरीचे धावे स्वभावे पाहिले, दरिता परिते आवरेना. माझ्यासारख्या पामराला एवढं मोठेपण का तुम्ही देता? माझ्या ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये कशाची निंदता तुम्हाला दिसून आली? कशाचं निंदता वाटली तुम्हाला की जेणेकरून तुम्ही इथपर्यंत आहात माझ्या भेटीला? ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव म्हणती, ज्ञानदेव तुम्हायसे मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बळी. धरणेकराला उद्देशून केलेले अभंग आहे. संतांचं वाङ्मय प्रसंगाला अनुसरून आहे. समयसूचकपणानं तयार झालेलं वाङ्मय, त्याच्यामध्ये वास्तवता आहे. कुठल्या प्रकारची काल्पनिकता नाहीये. वास्तवता, वास्तवतेला धरून मोठ्या प्रेमानं केलेला विचार. माझ्यासारख्या पामराला का तुम्ही मोठेपणा देता? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बळरेला बोले, करेल ते काय लोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध. तुकोबरायकडे पाहिलं आणि तुकोबरायला मोठ्या प्रेमानं तो धरणेकरी बोलायला सुरुवात करतो. आपला मनाचा मोठेपणा आहे असणार. तुमच्या मुखातून सारखा देवाच्या नामाचा जप चालू आहे, सारखा नामाचा उच्चार मी ऐकत होतो. तुकोबराय मोठ्या प्रेमानं बोलतात, मी कोण बोलणार? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. असे माझी अनावर झाली वाचा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिना. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोण, आईचा देवा निवडून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. नाम केलेला कधी वाया गेला का? तुकोबरायाची आठवण करत होते. सत्ययुगातले प्रल्हाद, त्रेतायुगातले अंगद, द्वापार युगातले उद्धव आणि तेच द्वापार युगातले उद्धवजी कलियुगामध्ये इसवी सन 1270 साली नामदेव यांच्या रूपाने जगात प्रगट झाले. इसवी सन 1250 ते इसवी सन 1300 आपण थोडं चिंतन करा. कार्तिक महिना, शुक्ल पक्ष, एकादशीचा पर्वकाळ, ज्याला आपण प्रबोधनी एकादशी म्हणतो. आणि अशा प्रबोधनी एकादशीच्या पर्व काळावर इसवी सन 1270 साली नामदेव महाराज, गोनाई माता आणि दामाजी का दामा शेट्टी यांच्या पोटी अवतीर्ण झाले. अयोनी संभाव होणार असतो संतांचा. संतांचं येणंही स्वतंत्र आहे, संतांचं जाणंही स्वतंत्र आहे. त्यांचा अधिकार मोठे असणार. इसवी सन 1350 साली आषाढ महिन्यामध्ये मध्य पक्षातल्या त्रयोदशीला त्यांनी इलुकीची यात्रा संपवली. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या. कारण तुकोबरायांनी पुढे आठवण केलेली ती. पण नामदेव महाराज मोठ्या प्रेमानं बोलायला सुरुवात करतात. भगवंताला, जगाच्या मालकाचा हेच देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिला सांग. जन्म का बनते याती परी मी न चुके हरिभक्ती, नामा मने कमलापती हेच द्यावी पुढता पुढती. भगवंत तुला जर मला या जगामध्ये यावंच वाटत असेल किंवा जगामध्ये मला निश्चितपणाने आपली सेवा करण्याची संधी जर मिळत असेल तर जरूर असणारी तुझी सेवा करण्यासाठीच मला जन्माला पाठवलं. हेची माझी संध्या, हेची माझे ध्यान, तुझे पायी मन लागू देवा हेच माझी रिद्धी, हेची माझी सिद्धी, अखंड समाधी पायी तुझे नामा मने हेची देईगा श्रीपती, कथेची विश्रांती जन्मजन्मी.
अष्टसिद्धी सुद्धा ज्यांच्या दाशी म्हणून काम करतात, अष्टसिद्धी नवनिधी सेवेला सदा तत्पर, रंजले गांजले धाव घेते जया ओळखीच्या. म्हणून नांदेड महाराजांची इच्छा, कारण देह जाऊ आत्मा राहू, पांडुरंगी दृढ बाहू, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पडलरी नाता. वदने तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, नामामणे केशवराजा केला नेम चालवेमा. माझा नियम मात्र अखंड चालला पाहिजे. माझा नियम हा देह गेला तरी चालेल, नाहीतरी एक ना एक दिवस 5 तत्वापासून तयार झालेलं शरीर त्या 5 तत्वामध्ये विलीन होणार आहे. निसर्गाच्या नियमाला अनुसरून प्रत्येकाला याचा असणारा अनुभव घ्यावा लागणार आहे. आम्ही तरी त्याला अपवाद कसे राहणार. उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणि म्हणून याचा वापर जर चांगल्याच कामासाठी होत असेल देवा, तर जरूर मला तू जन्म दे, पण तुझी सेवा करावी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आणि तेच नामदेव महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांच्या रूपाने जगात प्रगट झालेले. आणि ते तुकोबा मोठ्या प्रेमाने त्या धरणी करायला बोलायला सुरुवात करतात. मी कोण बोलणार. युगानुगापासून तो माझा जगाचा मालक कसा बोलून घेतोय किंवा कसं काही करून घेतोय पत्ता लागत नाही. आपुली आबळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाच. काय ना पामरे बोलावे उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पामुळा पायाने. ही अवस्था आहे. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं गुरुदेवांच्या आशीर्वादाने चिंतन करत असताना जे आपण ओळी निवडलेली आहे, अभ्यास सौनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष, त्याचा संदर्भ देत देत आपल्या पुढे, कारण दृष्टांत ही नेहमी सिद्धांताची ओळख करून देण्यासाठी सांगायची असतात. आपण किती बोलतो त्यापेक्षा किती महत्वाचं बोलतोय सर्वात महत्वाचं असतं. काही व्यक्तींचं बोलणं बरं असतं, काही व्यक्तींचं बोलणं खरं असतं. बरं बोललेलं बऱ्याच लोकांना बरं वाटतं, परंतु खरं बोललेलं बऱ्याच लोकांना बरं वाटत नाही. हा कलियुगाचा काळ आहे. परंतु कोण आपली स्तुती करतो, कोण आपली निंदा करतो याकडे मुळीच लक्ष न देता अनुकूल प्रसंग आले काय, प्रतिकूल प्रसंग आले काय, मनासारख्या घटना घडल्या काय, मनाच्या विरोधी घटना घडल्या काय, जो स्थितपर्यंत त्या अवस्थेला पोहोचलेला आहे तो महात्मा आगळा वेगळा आहे. त्या महात्म्यांचा अधिकार मोठा आहे. आणि म्हणून अशा थोर संतांना जेव्हा आपण शरण जातो आणि तेव्हा संतांच्या असणाऱ्या आशीर्वादानं हे कार्य आपल्या जीवनामध्ये निश्चितपणाने प्राप्त होत असतं. आपल्याला आपली पात्रता कळाली पाहिजे. सत्ययुगासारखं ध्यान करण्याचं, सत्ययुगासारखं एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसण्याचं, एखाद्या उंच पहाडावरती जाऊन बसण्याचं, त्याने अहोरात्र देवाच्या नामाचं जे चिंतन केलं तेवढं भाग्य आज आम्हाला आहे. त्रेता योगामध्ये यज्ञाला महत्व होतं. यज्ञामध्ये योग्य सामुग्री लागते. मंत्राचा उच्चार अभद्र येता कामा नये मुखातून, तेवढी आमच्यात पात्रता आहे. द्वापार युगामध्ये अर्चना भक्तीला महत्व होतं. ह्या कलियुगामध्ये तुम्हाला मला धरून जायचं असेल तर एकाचे सुलभ आणि सोपं भगवंताचं नाम. ते कधीही घ्या, कुठेही घ्या, केव्हाही घ्या, फक्त स्वच्छ अंतःकरणाने घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांदता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. बंधन नाही कुठल्याही प्रकारचं, फक्त स्वच्छ अंतःकरणानं देवाच्या नामाचं चिंतन झालं. नामच कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास, जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. म्हणून मोठ्या प्रेमानं जेव्हा काही भक्ती असेल, वाचिक भक्ती असेल, मानसिक भक्ती असेल, मानसिक भक्ती सामान्य नाही. कार्तिवीर्यासारखे असणारे थोर असणारे दत्त भक्त ज्यांनी स्मरण भक्ती केली, श्री गुरु चरण करिता स्मरणे भोग करील हरण जन्म मरणे. स्मरण आणि वंदन नवा माझी श्रेष्ठ, श्री गुरुनी सांगितले स्पष्ट.
स्थान औदुंबर चिंतामणी शिवा ही अवस्था आहे असणारी. म्हणून मोठ्या प्रेमानं श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम नवविध भक्तीमध्ये कुठली भक्ती करा. स्मरण भक्ती मोठ्या प्रेमानं जेव्हा केली जाते अंतःकरणापासून देवाच्या नामाचं स्मरण केलं जाते, देवाच्या नामाचं चिंतन केलं जाते. मोठ्या प्रेमानं आपण भगवंताची आठवण सकाळच्या प्रहरी उठून जेव्हा करायला सुरुवात करतो. करागडे वसती लक्ष्मी करमते सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते कर दर्शन. कधी कधी आपण मनाचीच पूजा करतो, मनाचंच नैवेद्य असतं, मनाचंच वस्त्र असतं. प्रवासात असा तीर्थयात्रेच्या निमित्ताने प्रवास चालू असेल, मनाची पूजा करायला हरकत नाहीये. आपल्या नित्यनेम मानस पूजेच्या वेळी कर जोडितो आता श्री गुरुदत्ता कर जोडितो आता. आसुया स्पर्धा द्वेषमस्तरादी देहातील दुर्गुण हे विसर्जन करून पूजा स्वीकारानधई बैसा येऊनी आवाहन करिता श्री गुरुदत्ता. पयदती मधुकृत शर्करा कल्पुनी गुरुवरा पंचामृतानी पूजिता श्री गुरुदत्ता. देवास्नान संपले पूजनी मन गुंतले मुख वस्त्रानी अंग भूषिता. भक्तिभावे वस्त्र विणले मन आनंदले लेविता. बाळते जेवाचे लाव सद्भाव जागृत होय पिता. अनन्य भाव सुगंध लाव कपाळे अष्टगंध तुझा लागला छंद सुवास दरवळतात. पायी गुरुमाही वाहुदल तुलसी सदा चरण भाव फुले वाहतात. त्रिगुण विरहित लागिता धूप समाधान चित्ता वाळितात. भक्तिभावे निरंजन निरंजनाता सत्य रूप वाळिता श्री गुरुदत्ता. षडविकार विरहित करुण निर्मळ चित्त नैवेद्या समर्पिता श्री गुरुदत्ता. मंगलारती मंगलदायी गुरुपायी वाळिता श्री गुरुदत्ता. गुरुनाथा ध्यानाता चरण सेवा श्री गुरुदत्ता ही प्रार्थना. मानस पूजेच्या वेळी कर जोडितो आता श्री गुरुदत्ता कर जोडितो आता. मनाचीच पूजा. पहिल्या मधुरात शर्करा हे सर्व असणारे मनाचंच आहे. मनाचंच वस्त्र आहे, मनाचा सुगंध आहे, मनाचा गंध आहे, मनाचाच धूप आहे, मनाचीच आरती आहे आणि मनाचाच नैवेद्य असताना समर्पित केलेला आहे. आणि मोठ्या प्रेमानं आपली नित्य नेमाची उपासना पूर्ण केली. हे स्मरण आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे. दत्त महाराज तुमचा अविनाशी अवतार आहे. देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, पण देवाला कुठे ना कुठे अवतार संपवावे लागले. निमित्त कारण असेल, कारणाशिवाय कार्य नाहीये. ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण आहे, कारण आहे त्या अर्थी कार्य आहे. तसं तुम्हाला अनेक अवतार घ्यावे लागले, परंतु अवताराची सांगता त्या पद्धतीनं तुम्हाला करावी लागली. पण दत्त महाराज एक असा अवतार आहे की तो अविनाशी अवतार आहे, नित्य असणारा अवतार आहे. आणि म्हणून असं ओल्या डोळ्यांनी मी पाहिल्या गुरुपादुका बहुजन्म पुण्य ते झाल्या जीवन संचालिका. धन्य झालो संत संगे युगंधरी संत मालिका आता उतराही दिवा ओळखी. ही अवस्था आहे. मग मनोहर पादुका असतील, विमल पादुका असतील, निर्गुण पादुका असतील, भगवंत तुमच्या नामाचं चिंतन करत असताना गेलो दत्ताची नावा ते दिला सुख विसावा. चाले दत्ताचे दर्शन रमले माझे तेथे मन. ऐसा थोर करुणा निधे तेने हरलेली उपाधी भीमा अमरजा संगमी स्नान केले तेथे आले. संगमाला काय विशेष महत्व आहे? दोन नद्यांचा मिलाप आहे, दोन नद्यांचे एकत्रीकरण आहे. दोन नद्या एकत्रित आल्यानंतर ते वेगळे पण दाखवत नाहीये. तसंच जीवाला शिवाचं ऐक्य होण्यासाठी एकाकार झाले. जीव शिव दोन्ही एका जनार्दनी ऐशे केले. जीव आणि शिवाचं ऐक्य होण्यासाठी जे जीव शिव होई एक ते अहम सोहम स्मरण. जीव शिवाचा जिवाळा सोहळा अमृता होई विशेष. प्रार्थित वैकर जोडोनी दुर्मती गते नारायण करी मनी विनम्र होनी तव चरणी वरदान देही अवस्था आहे. म्हणून देवाकडे प्रार्थना
करत असताना आम्हाला स्मरण भक्तीच्या द्वारा गोड अशी प्रार्थना करण्याचं सद्भाग्य जेव्हा प्राप्त होतं, त्याच्यासारखा भाग्यवान कोण असू शकणार आहे? आणि म्हणून मोठ्या प्रेमाला स्मरण करत असताना सदैव मुखामध्ये देवाच्या नामाचं चिंतन असणं आवश्यक आहे. हा दिव्य साक्षात्कार अनेक भक्तांना आपल्या जीवनामध्ये झालेला आहे. आपण नवनारायणांचा जर इतिहास डोळ्यासमोर ठेवला गेला, बचिंद्रनाथ महाराज आहेत, गोरक्षनाथ आहेत, भर्तरीनाथ आहेत, जालिंदरनाथ आहेत, सरपटनाथ आहेत, रेवणनाथ आहेत, अन्य असणारे नाथ आहेत. 12 वर्षाची महान तपस्या केली आणि 12 वर्षाची तपस्या पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रय महाराजांचा दिव्य साक्षात्कार तिथे त्याला प्राप्त आहे. कुठली गोष्ट टाकीचे घाव सोसल्याशिवाय जीवनामध्ये प्राप्त होणं शक्य नाही. आधी व्याधी उपाधी याच्यातून मुक्त होता आलं पाहिजे आम्हाला. आधी व्याधीमध्ये उपाधीमध्ये न अडकता मोठ्या प्रेमानं स्वस्वरूपाच्या ओळखीतून ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसे सिद्धी लावी पिशे कोण कया पुसे नेली राजहंशे पाणी काय. राजहंसाच्या पुढे दूध आणि पाणी जर एकत्रित ठेवलं गेलं तर राजहंस नेहमी दुधाचा स्वीकार करत असतो. तसा डोळा सवतीला नेहमी परमार्थ आम्हाला जीवनात करता आला पाहिजे. संगीतामध्ये आपण थोडं चिंतन केलं गेलं. 4 वेदामध्ये सामवेद आणि सामवेद ही साक्षात माझी विभूती आहे भगवंतांनी मोठ्या प्रेमानं सांगितलेले. ज्या संगीताला ब्रह्मनादाच्या द्वारा स्वर कळाल्यानंतर ईश्वर कळायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागू शकत नाही. भगवंताला स्वरामध्ये आळवत असताना मोठ्या प्रेमानं अनेक भक्तांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेले अनुभव आहेत. मोठ्या प्रेमानं आनंद घेत असताना मी प्रेमानं सांगत असतो की काही लोकांकडे स्वर असतो परंतु ताल नसतो. काही लोकांकडे ताल असतो पण स्वरच नसतो. आता स्वर हा भक्ती प्रधान आहे आणि ताल हा ज्ञान प्रधान आहे. ज्ञानाविना त्याची भक्ती वास्तविक पाहता आंधळी असते आणि भक्ती विना त्याचं ज्ञान पागल असतं. म्हणून ज्ञानाच्या जोडीला भक्तीची गरज आहे, भक्तीच्या जोडीला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आहे, भक्ती आहे, स्वर आहे, ताल आहे. पण नुसता स्वर आणि ताल असून सुद्धा चालत नाहीये. स्वर आणि ताल याच्या जोडीला आम्हाला लय सांभाळता आला पाहिजे संगीतातला. तर ब्रह्मरसाचा काढा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी. तस ज्ञान नुसतं असून चालत नाही, नुसती भक्ती आमच्याकडे असून चालत नाही. ज्ञान आणि भक्तीच्या जोडीला नम्रता रूपी अलंकार आम्हाला परिधान करणं आवश्यक असतो. नम्रता आपल्या जीवनात फार महत्वाचा अलंकार. नम्रता रूपी अलंकार जर आपल्या जवळ असेल तर शत्रू देखील त्याचे मित्र होत असतात. आपल्याला प्रेम जरी नाही निर्माण करता आलं तरी चालेल, परंतु कमीत कमी वैरत्व तरी आपल्या जीवनात कधी वाढता कामा नये. यासाठी उच्चारावरून माणसाची विद्वता, आवाजावरून त्याची नम्रता आणि दररोजच्या वागण्यावरून त्याचं कॅरेक्टर असणारे लक्षात येत असत. गुरुदेवांच्या आशीर्वादाने मला नमूद करावं असं वाटतं. काळ बदललेला आहे. अनेक प्रकारचे कटू अनुभव जीवनात माणसाला पावलं पाहायला मिळतात. माणसानं माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं नातं निर्माण करावं हा सर्वात श्रेष्ठ असणारा धर्म आहे. आणि त्याच्यावर जर एखादं असणारे विघ्न येत असेल तर त्याचं रक्षण करण्यासाठी साक्षात जगाच्या मालकाला तिथे धावत ठेवावं लागतं. भगवान के पास देर जरूर है लेकिन अंधेर नहीं है. समय से पहले और भाग्य से अधिक कभी किसी को कुछ नहीं मिलता. वेळच आली पाहिजे. झाडाला किती जरी आपण पाणी घातलं तरी वसंत ऋतूचं आगमन झाल्याशिवाय त्या झाडाला भर नाहीये. तसं आपल्या प्रयत्नाला यश येण्यासाठी भगवंताच्या कृपेची गरज आहे. आणि ते सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादानं आपल्याला आपल्या जीवनामध्ये याची अनुभूती मिळत असते.
कुलदेवांच्या आशीर्वादाने चिंतन करत असताना सांगवस वाटतं, हनुमंतरायासारखा महान भक्त प्रभू रामचंद्रांना सुद्धा वाटलं रामसेतूचं काम चालू, पट्ट्याच्या नावानं दगड टाकतात आणि पाण्यामध्ये दगड तरली जातात. पट्ट्यानं टाकलेला दगड का तरणार नाहीये? एकांत समयी हे सर्व असणारी रामभक्त ही वानरसेना विश्रांती घेत आहेत आणि एकांत समयी प्रभू रामचंद्र त्या सागराच्या जवळ गेले जिथे शेतूचं काम चालू आहे. हिंदुस्थान मधून श्रीलंकेला जाण्यासाठी रस्ता तयार होऊ लागलेला आहे. नीळ असणारे विश्वकर्मांचे असणारे विद्यमान वंशज आहेत, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. हे सर्व विश्रांती घेत आहेत आणि प्रभू रामचंद्राने दगड उचलला आणि त्या सागरामध्ये टाकून गेला. तो दगड सागरात टाकल्याबरोबर त्याला तळ गाठला. प्रभू रामचंद्राने विचार केला, प्रयत्न करायला हरकत नाही. परत असणारा दगड घेतला, परत असणारा पाण्यामध्ये टाकला, परत तोही असणारा दगड पाण्यामध्ये बुडून गेला. माणूस स्वतःच्या इज्जतीला फार भीत असतो. आता वास्तविकता दगड बुडाला तो बुडला. याच्यापेक्षा आपल्या हातून टाकलेला दगड पाण्यात बुडाला हे तर कुणी पाहिलं नसेल ना. याची थोडीशी असणारी मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या हुरहूर निर्माण झाली आणि प्रभू रामचंद्राने मोठ्या प्रेमानं पाठीमागे वळून पाहिलं तर हनुमंतराय हात जोडून उभे असणार. हनुमंता केव्हा नसे बाळा तू? हनुमंतरायांनी सांगायला सुरुवात केलं, प्रभू आपला दास आपला सेवक आपण पहिला दगड जो पाण्यात टाकला तेव्हापासून आपल्या पाठीमागे उभा आणि त्याच वेळेला गळगळ अश्रू रामप्रभूंच्या डोळ्यातून आले. हनुमंतरायांनी सांगायला सुरुवात केल्या, भगवंता तुमच्याच नामाचा तो अधिकार आहे, आम्ही कोण असणार? तुमच्या नामाची ताकद आहे. आम्ही दगडावर रा आणि म लिहितो, ते पाण्यात टाकतो आणि ते पाण्यात असताना दगड तरली जातात. आमचा पुरुषार्थ नाहीये. बाळांनी चावून चिरंजीव वज्रदेवी हनुमंत राहिला असंग ऋष्यमुख पर्वती तपस्या करी तपस्विनी पुत्र होण्या लाभली प्रसाद पूर्ण पिंड अन्य उदरीचा पूर्ण प्रतापी अर्क प्रगटता गिळाया धावला सुळे बिंब नाही झाला भूमंडळी सेवक स्वामीचा महाबळी करी राम सेवा खंड. ज्या अंत्यने मातेनं महान तपस्या केली होती शिवशंकराची, असा प्रसाद माझ्या पोटी मिळावा आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने हनुमंतरायासारखा रुद्र प्रसाद असताना मोठ्या प्रेमानं अंजनी मातेला प्राप्त झाला आणि त्याला आठवून प्रभू रामचंद्रांची असणारी सेवा केली. असंच एकदा मोठ्या प्रेमानं नारदजी नारायण 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 करत करत नामाचं सतत चिंतन करणार. नारायण 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 नारायण. एकदा प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी आहे आलेल्या व्यक्ती वयाने किती जरी लहान असला, बुद्धीनं कमी असला, अनुभव कमी असला, पण एकदा आपले उघडच आला की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. करिता देव अर्चन घरा आले संत जना देव सारावे परते संत पूजा करते. मोठ्या प्रेमानं प्रभू रामचंद्रांनी स्वागत केले. नारायणचे प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेले, प्रणाम केलेला आहे. दोघांमध्ये संवाद चालू असताना नारायणचं सहज लक्ष प्रभू रामचंद्रांच्या जवळ असणाऱ्या डायरीकडे गेलं आणि मोठ्या प्रेमानं प्रभू रामचंद्रांना त्यांनी त्या डायरी बद्दल चौकशी चालू केली, विचारविनिमय चालू केला, माहिती घ्यायला सुरुवात केली. आता लहानपणी मोठा घास घेणं योग्य नाहीये, परंतु विचारल्याशिवाय हे आपल्याला उत्तर कसं ऐकायला मिळणार आहे, म्हणून त्यांनी धाडस केलं आणि प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू आपल्याजवळ डायरी दिसते, त्या डायरीत आपण नेमकं काय काय लिहिता? प्रभू रामचंद्रांनी स्मित हास्य केलं. नारदजी वा सुंदर प्रश्न केला तुम्ही माझ्यापुढे. तुम्हाला काय वाटतं या डायरीमध्ये मी काय लिहिलं असेल वाटतं तुम्हाला? प्रभू म्हणूनच आपल्याला विचारलं या डायरीत काय लिहितात.
प्रभूंनी मोठ्या प्रेमानं सांगायला सुरुवात केलं, जे जे लाडके भक्त माझी दररोज आठवण करतात त्यांची नावं मी या डायरीमध्ये दररोज लिहितो. जे जे माझी आठवण करतात त्यांची नावं ह्या डायरीमध्ये लिहितो. नारदाला एवढा आनंद झाला, वा म्हटले, जे जे तुमची आठवण करतात त्यांची नावं याच्यात लिहिता. मनात विचार आला, पट्ट्याचं नाव तर पहिल्याच क्रमांकाला असलं पाहिजे, कारण आपण सतत देवाच्या नामाचं चिंतन करतोय. प्रभू रामचंद्राकडे परवानगी मागितलेली, परवानगी घेऊन मोठ्या प्रेमाने जेव्हा डायरी उघडली आणि डायरी उघडल्यानंतर पाहायला सुरुवात केली आहे. आपण बघा, एखादी पत्रिका जर आपल्या हातात मिळाली कार्यक्रमाची, तर ते कार्यक्रमाची सुरुवात कधी, कार्यक्रमाची सांगता कधी, याच्याशी देणे गेलं काहीच नसतं. पण पहिल्यांदा माणूस काय पाहतो, आपलं नाव त्याच्यात आहे किंवा नाही. तसं नारदजीने गाईनं त्या डायरीमध्ये आपलं नाव पाहायला सुरुवात केली आहे. पण योग असा की नारदजींना त्यांचं नाव पहिल्याच क्रमांकाला दिसून येतं त्या डायरीमध्ये. वा म्हटले देवा, तुम्ही योग्य निवड केली, खरा न्याय तुमच्याजवळ, तुम्ही योग्य निवड केली माझी. आता समाधान मानावं ना. परंतु अनेकांची नावं जरी याच्यात पाहायला सुरुवात केलेली त्यांनी, पहिल्या क्रमांकाला आपलं नाव आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अनेकांची नावं दिसतात. पण एक असा लाडका भक्त ज्याला दास्य भक्ती केलेली आहे. नवीना भक्तीमध्ये दास्य भक्ती म्हटले की ज्या हनुमंतराचं नाव घेतलं जात आहे, त्या हनुमंताच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा या डायरीत दिसत नाहीये. आश्चर्य निर्माण झालं नारदजींना. परंतु नारदजींना असं वाटलं की आता केव्हा जाईन आणि हनुमंतराच्या कानावर गोष्ट सांगेन. घाई जाईल. प्रभू रामचंद्राकडे परवानगी मागितली आणि मोठ्या प्रेमानं जिथे हनुमंत थांबलेले आहेत, हनुमंतराय ध्यान करू लागलेले आहेत, तिथे गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर हनुमंतरायांचं भजन चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मनात विचार करतात, दास्यभक्ती करणारे हनुमान, तुम्ही एवढं श्रद्धेनं भजन करता, पण तुमच्या स्वामीनं, तुमच्या मालकानं तुमच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा डायरेक्ट केलेला नाही. हनुमंतराय जेव्हा समाधी अवस्थेतून आपल्या पूर्व अवस्थेमध्ये आले, समाधी लागणे एवढं सोपं काम नसतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, त्या 8व्या क्रमांकाच्या अवस्थेत पोहोचलेले हनुमान जेव्हा ते पूर्व अवस्थेमध्ये येतात आणि पूर्व अवस्थेमध्ये आल्यानंतर जेव्हा ते पाहतात, नारदजींना प्रणाम केला. नारदजी मोठ्या प्रेमानं बोलायला सुरुवात करतात. तेवढ्या श्रद्धेनं तुम्ही नाम घेता. त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांच्याजवळ एक डायरी होती. मी सहज त्याला विचारलं, त्या डायरीत तुम्ही काय लिहिता? त्यांनी सांगितलं, जे जे माझी आठवण करतात त्यांची नावं लिहितो. नियमाप्रमाणे मी पाहायला सुरुवात केलं. योग्य न्याय मला मिळाला. माझं पहिल्या क्रमांकाला नाव या डायरीमध्ये दिसून आलं. पण आपलं कमीत कमी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या लाईनला नाव असेल अशी मला अपेक्षा होती. परंतु शेवटच्या लाईन पर्यंत आपल्या नावाचा साधा सुद्धा उल्लेख तुमच्या स्वामीच्या डायरीमध्ये नाही. हनुमंतरायांनी मोठं स्मित हास्य केलं आणि मोठ्या प्रेमानं बोलून गेले. तुम्ही फक्त मोठीच डायरी पाहिलेली दिसते, एक छोटी डायरी आणखी त्यांच्याजवळ असते. कदाचित गाळलेली नावं त्याच्यात तुम्हाला पाहायला दिसतील. आणि मोठ्या प्रेमानं हनुमंतरायांच्या मुखातून निघालेला अमृतासारखा शब्द जेव्हा नारदाने ऐकला आणि नारदाने विचार केला, आपण फक्त खरंच एक मोठीच डायरी पाहिली, पण छोटी डायरी पाहिली नाही आपण. परत असताना मोठ्या प्रेमानं जेव्हा ते आलेले, जगाची नाडी ओळखणारे प्रभू रामचंद्र आहेत, आत्माराम आहेत असणारे, त्यांना किती वेळ लागणार आहे नारदांची नाडी ओळखायला? तसं सद्गुरू माऊली समोर बसलेले मोठ्या प्रेमानं
असे पामर अनेक येतील आणि अनेक जातील, परंतु त्यांचं कृपादृष्टी असणारी एक फार मोठी असणारी असते. प्रभू रामचंद्रांनी मोठ्या प्रेमानं जेव्हा ओळखलंय, येण्याचं इंटेन्शन असताना ओळखलंय, परत ते जेव्हा आले घाईघाईमध्ये मनोकामना नेमकी काय यांची ओळखलेली आहे. या म्हटले नारदजी, काय सेवा प्रभू, मगाशी मी घाईघाई फक्त एकच डायरी पाहिली मोठी, पण छोटी डायरी पाहायची विसरलो. प्रभू मला छोटी डायरी पाहायला मिळेल काय? अहो नारदजी, परवानगीची काय गरज आहे तुम्हाला, तुम्ही पाहू शकता. पण नारदजीने प्रश्न निर्माण केला. पहिल्या डायरीमध्ये तुम्ही सांगितलं की जे जे माझी आठवण करतात त्यांची त्यांची नावं लिहितो. मग या छोट्या डायरीत तुम्ही नेमकं काय लिहिता? प्रभू रामचंद्राने गोड असा आशय केला आणि मोठ्या प्रेमानं बोलून गेले, नारदजी तुम्ही अतिशय गोड प्रश्न माझ्या पुढे विचारला. खरोखरच जी डायरी तुम्ही पाहिली, वाचली, त्या डायरीमध्ये जे जे माझी आठवण करतात त्यांची नावं लिहितो, त्याप्रमाणे तुम्ही ते वाचलं. पण दुसऱ्या डायरी मधून तुम्ही जी विचारपूस करताना, दुसऱ्या डायरीमध्ये मी स्वतः ज्यांची दररोज आठवण करतो त्यांचीच फक्त नावं लिहितो. पहिल्या डायरीत जे जे माझी आठवण करतात त्यांची नावं लिहितो, पण दुसऱ्या छोट्या डायरीमध्ये मी स्वतः ज्याची आठवण करतो त्यांचं नाव लिहितो. नारदजीने वाटलं पट्ट्याचं नाव त्याच्यात सुद्धा असलं पाहिजे. जेव्हा नारदजींनी प्रभू रामचंद्राकडून छोटी डायरी घेतली, पाहायला सुरुवात केलेली, तेव्हा त्या छोट्या डायरीमध्ये एकमेव माझ्या हनुमंतरायाचंच नाव त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याच वेळेला नारदजींना कळून चुकलं की अहंकाराचा वारा हा जीवनात किती धोकादायक असतो. जसं नामदेव महाराजांनी वर्णन केलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नाम जरूर घ्या, पण नाम घेताना अहंकार असता कामा नये. अहंकारी आदमी को अंधा बनाता है, इसके वास्ते अहंकार कमी नहीं करना. आणि अहंकाराचा वारच आम्हाला लागता कामा नाही. कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या अंतःकरणाच्या चार वृत्ती असून त्यावर आलेला अज्ञान रूपी पडदा हा जोपर्यंत आम्ही बाजूला काढत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची ओळख नाही. आणि एकदा स्वस्वरूपाची ओळख झाली की त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोण असू शकणार. यासाठी मोठ्या प्रेमानं भगवंताच्या नामाचं चिंतन करत असताना जी अवस्था माणसाच्या जीवनातली असते, भक्ताच्या जीवनातली असते, साधकांच्या जीवनातली असते, साधक जेव्हा अंतःकरणापासून साधना करत असतो तेव्हा त्या साधकाला आपल्या साधनेच्या द्वारा साध्याची प्राप्ती होत असते. म्हणून आज हे पवित्र असणारं ठिकाण ज्या गुरुचरित्रामध्ये अतिशय गोड अशा प्रकारचा उल्लेख झालेला आहे. साक्षात दत्तात्रय महाराजांनी ज्या घराण्याला असताना प्रसाद दिला नंदीभवांच्या माध्यमातून, आणि तीच असणारी विद्यमान असणारी पिढी, विद्यमान असणारी वंशज पुढे असणारी सेवा करतायत. शक्तीपीठ असणाऱ्या ह्या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये राम वरदायिनी ज्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना सीतेचा शोध घेत 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 दंडकारण्यातून पायी प्रवास करण्याचा प्रसंग आला. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने अनेक मागणे नाही नाही देवाई का जनार्दनी सेवा दे. अनेक भक्त असताना मोठ्या प्रेमाने आठवण करतात. आणि साक्षात ज्या जगन्मातेने हा रस्ता असताना दाखवला प्रभू रामचंद्रांना, तसे प्रभू रामचंद्रांची परीक्षाच पाहण्यासाठी ते आलेले होते. परंतु युगायुगाच्या तुम्ही माझे आई आहात, तो काही माझी परीक्षा बघू लागलीस. शेवटी आपलं स्वरूप असताना प्रगट केलं. परंतु त्याच वेळेला सांगितलं, बाळा जेव्हा अग्नी आणि रेणुका उभयतांच्या पोटी परशुरामांचा जो अवतार झाला, परशुराम म्हणजे साक्षात पुढे असणारे रामप्रभू, आणि त्या रामप्रभूला मोठ्या प्रेमाने योग्य रस्ता मिळाला पाहिजे, योग्य रस्त्याने वाटचाल करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून मला कार्यकारणभाव निमित्त मात्र या ठिकाणी यावं लागलेलं आहे. जरी आपली परीक्षा पाहण्याचा प्रसंग आला तरी देखील आपल्याला सन्मार्ग दाखवणे हाच माझा येण्याचा उद्देश होता.
आणि म्हणून अशा पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये वास्तव्य करणारे हे घराणं आणि अशा पवित्र भूमीमध्ये शक्तियुक्त पादुकांचं आपल्याला दर्शन करत आहे. शक्तियुक्त पादुकांच्या समोर या ठिकाणी चिंतन करण्याचं सद्भाग्य असणारं प्राप्त होत आहे. असं भाग्य असणारं मोठ्या प्रेमानं प्राप्त होत असताना एकच मोठ्या प्रेमानं मला नमूद करावं असं वाटतं की बरा झालो आताही दासदेवाचा जरा उरली नाही असं सत्यवाचा. बरे झाले नाही धरली लोक लाज बरा आलो तुझं शरण देवा. आनंद भावी रमता हरी चिंतनी देव साक्ष देतो माझ्या अंतेच. ना कळे मनास कैसे आळवावी देवास. पहा पहा माझी भावना झाला ऐसा माझा निर्धार. नित्य मी करीन स्मरण ते श्री गुरु चरण. अन्य नसेबी रहित कोण करील निर्मळ चित्त. निज पापा क्षारीले भोग दुरावले पूर्णाने गाता भाग्य उदेले. आता काय होणे आपल्या सुखा दृष्टी दोष गेली उरला एकचे आनंद. स्वानंदी नाचे गोविंद गोविंद. हे अवस्था म्हणून शक्तियुक्त पादुकाला पाहिलं की किती वर्ण 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 किती या गुरुचरणाची माती. गंगा स्नानी जळती पाप शशी दर्शने हरती ताप दैन्य हर छाया कल्पतरुची या गुरुचरणाची माती. गुरुचरित्रात 13व्या अध्यायामध्ये रेफरन्स आलेला. गंगा स्नाने जळती पाप शशी दर्शने हरती ताप दैन्य हर छाया कल्पतरुची या गुरुचरणाची माती. तैसे नोहे चरण दर्शन पाप ताप दैन्य हरण. माझे इथे चार धाम मिळती या गुरुचरणाचे माती. इथेच माझे काशी रामेश्वर तीर्थाचे तीर्थ राजेश्वर. असे झाली माझी मती या गुरुचरणाची मती. विश्वनाथ ही विश्वेश्वर दर्शनेचे कामपूरक उजळली स्वयंज्योती या गुरुचरणाची मती. असं पवित्र असणारं दत्तात्रय महाराज तुमचं दर्शन आम्हाला हे पादुकाच्या रूपानं शक्तियुक्त पादुकांच्या रूपाने मिळते. न कळे मनास कैसे आळवावे देवास. पहा पहा माझी भावना झाला ऐसा माझा निर्धार. नित्य मी करीन स्मरण ते श्री गुरु चरण. अन्य नशे विरहित कोण करील निर्मळ चित्त. ह्या मलिन झालेल्या चित्ताला निर्मळ करण्यासाठी, कारण एका डोळ्यामध्ये सूर्याची देवता आहे, एका डोळ्यामध्ये चंद्राची देवता आहे, एका कानामध्ये गंगा आहे, दुसऱ्या कानामध्ये यमुना आहे. हे शरीर वास्तविक पाहता मिळालेलं साधन आहे. पण तुमच्या नामाचं चिंतन करत करत हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राचे होय देह त्याचा. हे साधन सुद्धा आमचं पवित्र होऊन जातं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणून ह्या मिळालेल्या साधनाच्या द्वारा गुरुदेवांच्या आशीर्वादाने चिंतन करत असताना हे जे आम्हाला मिळालेलं भाग्य आहे. आनंदले आजी आनंदले देवांतरी माझे आनंदले. ते मनाचे मनपण मागे सोडून स्वहंभावे शांत होई. उपासकाचा उपास्य भाव पाहून कळवळे अंतरी देव. सात्विकतेचे मंदिरागळे पूर्ण प्रसादे तेजाळले. ही अवस्था आहे. म्हणून मोठ्या प्रेमानं एखाद्या वेळेला आम्हाला वेलीची ओळख नसेल, परंतु वेलीची ओळख आम्हाला तिच्या फुलावरून करता येत असते. एखाद्या वृक्षाची आपल्याला ओळख नसेल, पण वृक्षाची ओळख आपल्याला त्याच्या फळावरून करता येत असते. तसं सद्गुरु माऊली आपल्या साधकांची निश्चितपणाने अनेक वेळा परीक्षा घेत असताना तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो किंवा नाही. कधी कधी कठोर शब्दात सुद्धा बोललं जातं, पण कठोर शब्द सुद्धा अमृतासारखे आपल्याला निश्चितपणाने वाटले पाहिजेत. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरु माऊलींचा असणारा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. कवी नारायण मच्छिंद्रनाथांनी केलेली 12 वर्षाची तपस्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणची ती पूर्णत्वात गेली. आणि त्याच्यानंतरच मोठ्या प्रेमानं, तसं तर आईच्या पोटात असतानाच त्याला शिवशंकर परमात्मा आणि पार्वती माता यांच्यामध्ये दोघात झालेला गोड संवाद श्रवण करण्याचं भाग्य मिळालेलं होतं. परंतु उर्वरित असणारं साधना त्यांच्या जीवनात घडायची असेल, म्हणूनच बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी दत्त महाराजांच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेली कृपा. हा वारकरी संप्रदाय मुळामध्ये नाथ संप्रदायापासूनच तयार झालेला आहे.
त्या वारकरी संप्रदायाचा बेस जर पाहिला गेला तर नाथ संप्रदाय आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा नादले सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा मुरुक्षा दिलेली पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. कारण मच्छिंद्रनाथांनी गहिनीनाथांना बोध केला. कारण गोरक्षनाथांना बोध करत असताना एक महत्वाची गोष्ट असते. कारण मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बोध केला, पण गहिनीनाथांना जेव्हा गोरक्षनाथांनी पुढे बोध केलेला आहे आणि गहिनीनाथांनी पुढे जेव्हा निवृत्तीनाथांना बोध केला, तसे 4 भावंड ब्रह्मगिरी पर्वताच्या ठिकाणी गेल्यानंतर सतू परीक्षेला सामोरं जावं लागलं. वनवन फिरत जाणारे विठ्ठल पंत, रुक्मिणी माता आणि चिमुकली बाळा असणारी आणि रस्त्यामध्ये नेमकी चुकामुक व्हावी आणि एका गुहेकडे असणारी निवृत्तीनाथ महाराज जावेत आणि तिथे नेमकं गहिनीनाथांनी मोठ्या प्रेमाने हाक मारावी. किती वर्षापासून आम्ही आपली वाट पाहतो, या लवकर या. आणि त्याच गहिनीनाथाकडून मोठ्या प्रेमानं निवृत्तीनाथांना असणारा मोठ्या प्रेमाला अनुग्रह असणारा ब्रह्मगिरीच्या ठिकाणी प्राप्त झाला. असं पवित्र असणारा वारकरी संप्रदायाचं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार शोषण. कारण त्र्यंबक पंत कुलकर्णी यांचे चिरंजीव गोविंद पंत कुलकर्णी, गोविंद पंत कुलकर्णी यांचे चिरंजीव विठ्ठल पंत कुलकर्णी आणि विठ्ठल पंत कुलकर्णी यांचे हे 4 पुरुषार्थ त्यांच्या पोटी धर्म अर्थ काम आणि मोक्ष साक्षात निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपान काका आणि मुक्ताबाई सारखं रत्न असणार काय भाग्य असेल ज्यांनी जगाला तत्वज्ञान देत असताना आत्मज्ञानाची ओळख करून दिली. तत्वज्ञानी माणसा जगात कमी नाहीये, पण तत्वज्ञानी माणसाकडे आत्मज्ञान असेल याची गॅरंटी नाहीये. पण ज्यांच्याकडे आत्मज्ञान असतं ते 100% तत्वज्ञानी असतात. म्हणून अशा असणाऱ्या संत बागापंच्या वाङ्मयाचं जर आपण मोठ्या प्रेमानं चिंतन केलं गेलं तर निश्चित त्याची अनुभूती एक ना एक दिवस आल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणूनच साक्षात दत्तात्रय महाराजांचा वरदहस्त असताना जिथे मोठ्या प्रेमानं अनेक संतांना प्राप्त झाला, दत्तात्रय महाराजांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवाची शिदुरी आपल्या वाङ्मयाच्या द्वारा जनता जनार्दनांच्या समोर असरी ठेवलेली आहे. म्हणून दत्त महाराजांना पाहिल्यानंतर तुकोबरे सुद्धा नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. माझ्या जीवीचे साकडे कोण पुरविल कोडे धन्य अनुसय असता तुका म्हणे पाहावा. गोड अशा प्रकारची प्रार्थना केली आणि आपलं जीवन असताना पवित्र केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे चिंतन करत असताना प्रवचनाची जी एक असणारी मर्यादा आहे पाळत असताना उर्वरित कार्यक्रमावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये या दृष्टिकोनातून लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाहीये अशी महात्मे माझ्या समोर बसलेले आहेत. परंतु एक मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं, लेकरू बोबडं जरी बोलू लागलं तरी लेकराच्या बोबडे बोलाचं कौतुक नेहमी आई करत असते आणि सद्गुरु माऊली हे आईच्या रूपाने बसलेले असतात, समोर असतात. मग गुरु माऊली करी मजवरी दयेची सावली नामन आलं का गावली सायम देवा लागली. सायम देवासारख्या असणाऱ्या महात्म्यावरती केलेली कृपा गुरु माऊली करी मजवरी दयेची सावली नामधारका गावली सायम देवा लागली असा असणारा आशीर्वाद मोठ्या प्रेमानं आपण ग्रंथातून श्रवण करतो, ग्रंथातून ऐकतो आणि त्याच दृष्टिकोनातून गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपल्या पवित्र असणाऱ्या ह्या भूमीमध्ये माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला गुरुदेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जे चिंतन करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. माझ्यापेक्षा आपण सर्वजण वरिष्ठ आहात, ज्ञानी आहात, तरी देखील नेहमी समोरच्या माणसांचं कौतुक केलं जातं. आपण कौतुक करण्यासाठीच केवळ या ठिकाणी उपस्थित आहात. 100 माणसात एखादा शूर जन्माला येत असतो, 1000 माणसात एखादा विद्वान जन्माला येत असतो, 10,000 माणसात एखादा वक्ता जन्माला असतो आणि लाखो माणसात एखादा दाता जन्माला येत असतो आणि कोट्यावधी माणसात एखादा नामधारक जन्माला येत असतो. अशा असणाऱ्या खरोखरच भाग्यवंतांच्या पुण्य पावनभूमीमध्ये या ठिकाणी चिंतन असणं घडलेलं आहे. तेव्हा अधिक वेळ या ठिकाणी आपला न घेता गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे चिंतन भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना यथामती अल्पबुद्धीने सद्गुरु माऊली जशी जशी प्रेरणा देत गेले, जशी जशी प्रेरणा त्यांची मिळाली तसा तसा उच्चार
ह्या मुखातून त्यांनी करून घेतलेला आहे. म्हणून आपला अधिकरण घेतला किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले येत माझेची उरले पायिकपणा श्रावणासारख्या पवित्र असणाऱ्या पर्व काळावरती आज या ठिकाणी चिंतन घडलेले आहे. तसं सकाळी काही मिनिटापर्यंत दशमीचा पर्वकाळ आणि पुढे एकादशीचा पर्वकाळ. उद्या सूर्योदयाला एकादशी असल्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायाचे नियमन आपण उद्याच वृत्त करतो. पण तसा पर्वकाळ असताना सकाळीच आज सुद्धा सुरू झाला पंचांगामध्ये जर पाहिलं गेलं तर. आणि अशा पर्वकाळावरती या ठिकाणी गुरुदेवांच्या आशीर्वादाने चिंतन घडलेलं आहे. तेव्हा पुढे श्रद्धा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक दत्तात्रय महाराजांच्या चरणी समर्पित. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय नामहे. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू यावता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जाणव बेउशांचे चंद्रबीज अलांचन वार्तंग जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होमी तेही लोकी भजे ज्वादी पुरुषी अखंडित आडी ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेशी. येत मने श्री विश्वेश्वराव आवरील दान प्रसाद. येणे वरे ज्ञानदेव सुखिया जहान येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तथास्तु तथास्तु तथास्तु. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज.